आंदोलन आक्रमक होताच नमुना ड घरकुलचा निधी आणि बेघरांचा प्रश्न लागला मार्गी। महाविकास आघाडीच्या लढाईला यश, ताला ठोकोच्या धसक्याने प्रशासन झाले जागी। पुसद शहरातील गोरगरिबांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी नमुना ड देण्यात यावा, घरकुलाचे थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे व बेघरांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी 17 दिवसापासून सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या साखळी उपोषणाची दखल नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने त्यांची कुंभकर्णी झोप उडवण्यासाठी ताला ठोकोची भूमिका घेताच या आंदोलनाला हजारोच्या संख्येने महिला पुरुष सामील झाल्याने चांगलीच तारांबळ उडाली। अखेर लेखी आश्वासनानंतर प्रशासनावर ताला ठोकोची नामुष्की उडवण्यापासून राहिली तूर्तास आजचा ताला ठोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। परंतु दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास 16 फेब्रुवारीला ताला ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देत साखळी उपोषण मागण्यांची पूर्तता होईपर्यंत चालूच राहणार असल्याची माहिती यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आली आहे। शहरातील सर्व समाजाच्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर व जागा नसलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 16 जानेवारीपासून साखळी उपोषणाची दखल नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी घेत नव्हते। परंतु पीडित नागरिक, जागरूक नागरिक व सामाजिक संघटनांनी या साखळी उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता, सहभाग नोंदवला होता। परंतु खरोखरच कुंभकर्णी झोपेतील नगर प्रशासनाला गोरगरिबांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत नसल्याने अखेर महाविकास आघाडीच्या वतीने या आंदोलनाला तीव्र स्वरूप आणण्यासाठी व गोरगरिबांच्या हक्क आणि त्यांना मिळवून देण्यासाठी आज ताला ठोकोचा इशारा नगर प्रशासनाला दिला होता। इशारा देऊनही गोरगरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले। अखेर आज नगरपालिकेला ताला ठोकण्यासाठी सकाळी 10 वाजतापासून हजारोंच्या संख्येने महिला पुरुषांनी आंदोलकांनी नगरपालिकेच्या गेटवर गर्दी केली होती। अशी परिस्थिती असताना केवळ थातूर-मातूर लेखी पत्र घेऊन आलेल्या नगरपालिका प्रशासनाला संतापलेल्या आंदोलकांनी परत पाठवले। आंदोलकांनी आपले आक्रमक रूप दाखवून आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासनाला धडा शिकवण्याचा, जागृत करण्याचा ठाम निर्णय घेतल्याने अखेर आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली। नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लेखी आश्वासन देण्यात आले। नमुना ड मिळवून देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मिळाले आहे। घरकुलाचा थकीत असलेला निधी 15 दिवसाच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन सुद्धा यावेळी देण्यात आले। तसेच बेघरांच्या प्रश्नावर शासकीय जागा उपलब्ध करून बेघरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। हे आश्वासन मिळताच आंदोलकांनी आनंद साजरा केला। आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहता शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी आंदोलकांना नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। परंतु गोरगरिबांच्या हक्काचे व जीवन मरणाची संबंधित असलेला हा विषय असल्याने याकडे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या असल्याचे जनमानसात महाविकास आघाडीबद्दल व उपोषणाला आंदोलनाला सहभागी व पाठिंबा करणाऱ्यांचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मूळ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुसद शहर अध्यक्ष साकीब शाह, वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, विजय बाबर, अर्जुन राठोड आदींच्या पुढाकाराने आजचा ताला ठोको आंदोलन यशस्वी व आक्रमकरित्या पार पडले। या आंदोलनामध्ये सलीमभाई, दीपक अवचार, माधवराव वैद्य, मारुती भस्मे, आयुब पटेल, ज्ञानेश्वर वाड, सिद्दीकी जोया, ॲडव्होकेट अभिषेक रुडे, नवाज अली, जहीर मामू, इस्तियाक भाई, इम्रान पटेल, बाबाराव खिल्लारे, कमल विश्वनाथ पाईकराव, शेख वाजेद अक्रम, वैशाली भगत, सुशीला जोशी, पुष्पा मनवर, सांची भगत, लता वाकोडे, साधना वाठोरे, साधना भगत, देवका राठोड, संगीता पाईकराव, अर्जुन भगत, भास्कर बनसोड, गौतम भगत, राजरत्न लोखंडे, अरुण राऊत, मधुकर सोनवणे, निवृत्ती थोरात, ललिता पोघे, ललिता गाडगे, दीपा हराळ, विद्याताई नरवाडे, सरस्वती पडघणे, परमिला सूर्यतळ, भाग्यश्री जाधव, नंदा सुरोशे, संतोषी गायकवाड, मोहन विश्वकर्मा, दिनेश गवळी, रवी बहादुरे, जानवळकर, मायाबाई ढवळे, ताराबाई पवार आदींसह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते। चार वर्ष
लावू द्या ना साहेब, काय हरकत आहे? त्याला लावू द्या, त्याला लावू द्या साहेब, साहेब त्याला लावू द्या, साहेब त्याला लावू द्या साहेब, हात जोडून विनंती आहे. साहेब सांगा मला, मी काय म्हणतो, 8 दिवस पहिले प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही ताला ठोकणार म्हणून पत्र दिला, तेव्हापर्यंत कोणी तुम्ही का नाही आले साहेब? प्रत्येक साहेब आम्हाला ताला ठोकू द्या साहेब, आमच्या लोकशाहीवर तुम्ही दगा नका आणू, माझी विनंती आहे, आमच्या लोकशाहीवर दगा नका आणू. ठोकू द्या साहेब, ताला ठोकू द्या, हात जोडून विनंती आहे साहेब, ताला ठोकू त्याला येऊ द्या, नंतर आम्ही खोलून देतो साहेब, ठोकू द्या साहेब, आम्हाला खोलू द्या साहेब, आम्हाला ताला ठोकू द्या. आज मार्ग कसा निघाला मार्ग निघतच नाही, आंदोलन झालं तर त्यांच्यापर्यंत जाऊन नाही त्यांच्या कानावर गेला, असं इतके दिवस नाही गेला. 4 वर्षापासून हा प्रश्न 100% हे बघ, शांततेच्या मार्गाने काढू आपला मार्ग. आमचे हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे मुलांना आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, घरकुल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, लेके रहेंगे लेके रहेंगे, जब जब जुल्मी जुल्म करेंगे सत्ता के गलियारों से, चपा चपा अरे जब जब जुल्मी जुल्म करेंगे सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से. आज उपोषणाचा 17वा दिवस आहे, 17 दिवस उलटूनही ना नगरपालिका प्रशासनाला ना शासनाला या गोष्टीची जाग आली आहे. म्हणून आज आपण या गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी या नगरपालिकेला संविधानाच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने ताला ठोको आंदोलन करत आहोत. पण मागील 4 वर्षापासून आपल्या सर्वांकडून यांनी घरकुल मोजणीसाठी 350-350 रुपये घेतलेले आहेत. त्या नगरसेवकावर नगराध्यक्षावर आजपर्यंत कुठली करत आहोत. आम्हाला आंदोलन करू द्या, हे गोरगरिबाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन आहे. म्हणून आपणास विनंती आहे की आम्हाला आंदोलन करू द्या, आम्हाला अडवू नका, आमच्या मूलभूत हक्कावर गदा आणू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, अरे भारतीय लोकशाहीचा, अरे भारतीय संविधानाचा, अरे लेके रहेंगे लेके रहेंगे. ज्या नगरपालिका 5 वर्षापासून, तुम्ही बसा सगळे खाली बसा, खाली बसा, या 5 वर्षापासून या नगरपालिकेत करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झाले, परंतु कधी पोलिसांनी एफआयआर केली नाही. साहेब माझी आपल्याला विनंती आहे की या पोलीस स्टेशनला या पुसदमध्ये करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झाले म्हणून अनेक तक्रारी झालेल्या आहे. तत्कालीन नगराध्यक्ष आदरणीय अनिता काकू यांच्या कार्यकाळात डबल बिल प्रकरण मध्ये आताही त्याच्यात आरोपी सुटलेले आहे. साहेब आम्ही कोणताही अधिकृत काम करत नाही, आम्ही गोरगरिबांसाठी लढतो आहे साहेब, आम्ही सगळ्या जाती धर्मासाठी लढतो आहे साहेब. आज प्रत्येक माणूस उन्हातान्हात बसून आहे साहेब. 4 वर्षापासून माझे मायबाप आपल्याला नम्र
विनंती आहे की लोकशाही मार्गाने आम्हाला ताला ठोकू द्या, आमच्या लोकशाहीवर गदा आणू नका साहेब. साहेब आपल्याला मी हात जोडून विनंती करतो की आम्हाला ताला ठोकू द्या. जर इथं अनेक भ्रष्टाचार होत आहे, अनेक कार्यक्रम होत आहे, त्यांना बिनधास्त परवानगी भेटते, परंतु हे काय बहुजनांचं गरिबांचं आंदोलन उपोषण आहे म्हणून. अरे आमदार इंद्रनील नाईक, तुमच्या दम नसल जनतामध्ये येऊन जर प्रश्न तुम्हाला सोडवायचे नसेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून प्रशासनाला समोर करून आम्ही घाबरणारे नाही. आमच्या रक्तात कुठून कुठून संविधान भरलेलं आहे, लोकशाही भरलेली आहे. भारतीय संविधानाचं, भारतीय संविधानाचं अन्याय करत असाल काय बुद्धरत्न भालेराव, या विकी उबाळे, हे विजू बाबर आणि साकीब शाह आणि महाविकास आघाडी. अरे अंग्रेजांच्या विरोधात जेव्हा लढले स्वतंत्र सैन्यानी काय काय त्याग भोगतला त्या लोकांनी. काय तुमच्यासाठी आम्ही त्याग भोगू शकत नाही, परंतु माय बहिणींनो आमच्यावर काय अन्याय अत्याचार झाला, आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न आला आम्ही तिथं अन्याय त्याग जिल्ह्यात करणार आहे. आणि माझी बहीण जर अन्याय झाला तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरा आणि आपली ताकद दाखवून द्या. अरे दडपशाही से, ये बेघर से, ये बगैर नमूना से, अरे हुक्मशाही से, अरे दड़पशाही से, अरे दड़पशाही से, अरे ये हुक्मशाही से, अरे लेके रहेंगे. तुम भी बोलो, अरे हम भी बोले, अरे जोर से बोलो, अरे हम भी बोले, अरे तुम भी बोलो. ये दड़पशाही से, ये हुक्मशाही से, अरे लेके रहेंगे. अरे जोर से बोलो, अरे ताकत से बोलो, अरे डर को मत बोलो, अरे ताकत से बोलो. इनके कान में गूंजे, इनके मन में गूंजे. ताई बोलना, माई बोलना, दादा बोलना, काका बोलना, माई जोराना बोलना, अरे ताई जोराना बोलना. अरे लेके रहेंगे बाबा साहब. घरकुलाचे हप्ते देण्यासाठी नमुना युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहे. यांना पहिले बोला, आम्हाला आम्ही आयोजक असेल, आम्ही शांततेला घ्यायलो याचा अर्थ तुम्ही समोर समोर करू नका साहेब. आम्ही शांततेला चालणार, आमच्यावर अन्याय करू नका, आम्ही रिस्पेक्ट करायला. ऐकलं साहेब, कालपासून 4 वर्षापासून ऐकत आहे म्हणणं. 4 वर्षापासून तुम्ही नवीन आले साहेब, 4 वर्ष लागते का साहेब? साहेब 4 वर्षापासून अशी जास्त लागत ना आपल्याला. काय म्हणतात ते बोला ना. माननीय मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार मी इथं आलोय आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ना तुम्हाला 15 दिवसाच्या आत घरकुलाचे हप्ते कुठल्याही परिस्थितीत देण्यात येईल. आणि नमुना जो आहे तुमचा तो युद्ध पातळीवर काम चालू असून लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार. मला सांगा मला आता महिना झाले, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला नाही मला 4 वर्षापासून ऐका. 40 वर्ष झाले सर. मी सुरुवातीला तुम्हाला काय म्हटलं, ऐका दादा, मी सुरुवातीला काय म्हटलं, माननीय मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं. मी काय केलं, तुम्ही काय केलं? 350 तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? 350 रुपये माहिती होती ना. हजारो लोक आहे, कोण तुम्ही कोटी रुपये घेतलेले आहेत. मला सांगा 1.25 कोटी रुपयाचं काय केलं तुम्ही? तुम्ही मुद्द्याला काऊन भटकवायले? कोणाची आहे मग? काय कारवाई कोणाची आहे? पोलीस स्टेशन साहेब काय केलं तुम्ही? रोकायला आले इथं. तुम्ही काय केलं? त्या करोडो रुपये खाणाऱ्या लोकांचं काय केलं? उत्तर द्या ना. उत्तर द्या ना तुम्ही. उत्तर द्या ना. मी बोलतो
कसा निघणार? मार्ग कसा निघणार? मार्ग कसा निघणार? चर्चेशिवाय निघणार नाही. काहीतरी चर्चेतून मार्ग मला निघणार. सांगा, जोपर्यंत काहीतरी लिखाण होणार नाही सर, आम्ही ताला ठोकतो म्हटलं की तुम्ही इथं आले. 350 रुपये लोकांचे खाल्ले, करोडो रुपये खाल्ले. तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली? उत्तर द्या. नगरपालिकेने त्यांना ऑर्डर दिली नाही. थांबा साहेब, प्रशासनाचा विषय थांबा. तुम्ही यायना लेखी तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही त्या 1 कोटी रुपये खाणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली? समोर आम्हाला ताला ठोकू द्यायला साहेब. सर आम्हाला ताला ठोकू द्यायला त्यांनी काय कारवाई तुमची इच्छा काय सांगा साहेब. आता तुम्ही सांगा. आमची इच्छा नाही साहेब माझी आमचं वेळ पाहिजे आपल्याला. तुम्ही लेखीमध्ये देऊन टाका ना. तुम्हाला एक गोष्ट सांगा. एक तारखेला आपण ताला लेखी द्या साहेब. यांची भूमिका आम्ही काय करायचं? तुम्ही एक कर्तव्य दक्ष अधिकारी आहे साहेब. दोन्ही बाजू तो यांना नमुन्याचं लेखी द्यावं. लेखी द्या ना साहेब की आमचं आंदोलन जे आहे काय करणार आहे? 4,500 लोकांची नावं आली. लेखी द्या साहेब की घरकुल साहेब, बेघरांचं तुमचं आहे ना? बेघराचं लेखी द्या. आम्हाला जर लेखी द्या साहेब, नगरपालिकेचं आहे ना? लेखी देऊन टाका आम्हाला. नाही लिहून द्या. लिहून द्या. बेघरचा मुद्दा आहे आमचा. बेघरांसाठी काय नियोजन केलेले शासन? बेघरचा आहे बघा. तुम्हाला पत्र दाखवतो. 4,500 लोकांची नाव आहेत आमच्या. साहेबजी तुम्ही पत्र वाचा. साहेबजी तुम्ही पत्र वाचा. अभ्यास करून नंतर उत्तर द्या साहेब. शांततेने कृपया लेखी द्या. 2 महिने लागेल, 3 महिने लागेल, लिहून द्या साहेब. अहो आमची अपेक्षा नाही, लोकांची अपेक्षा आहे. आमची कशाची अपेक्षा आहे? आमची काय अपेक्षा राहणार आहे? आमची अपेक्षा काय? आज 17 दिवस झाले काही लोक आलेले नाही. ऑफर देताय का? मग बरोबर आहे ते बरोबर आहे तुमचं. यांनी करायला पाहिजे होतं ना. करायला पाहिजे होती की नाही? ताला ठोकू द्या साहेब. की नाही साहेब? तुम्हाला काही माहित नाही याच्याबद्दल. बरोबर आहे की नाही? ते पण सांगावं लागेल. काही नाही. यांना काल पण सांगितलं. सांगितलंय 15 दिवसात आहे ना कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मी काय म्हणतो साहेब थोडं दुरून बोलू आपण. दुरून बोलू थोडा. त्याचा विनाकारण आणखीन आमच्यावर काही आणखी नाही ना. दुरून बोलू आपण. नाही काही बोलता येत नाही साहेब. इथं दबलायला आणखीन आम्ही लेखी साहेब थोडा मागे हो. अधिकारी तुम्ही मागे हो. लागले तरी चालते केसेस. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे. भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर निषेध असो. जाहीर निषेध. सर आमची तुम्हाला एक अरे विनंती हे दडपशाहीचा, आहे का? अरे हुकुमशाही, एक तर तुम्हाला दडपशाही, मला माहित नाही तुम्हाला तुम्ही जे पत्र दिली संयुक्त आघाडीचं हे चालू आहे की नाही आंदोलन. एका व्यक्तीच्या नावाने सगळ्याच्या नावांना 1 मिनिट मला बोलू द्या. त्या पत्रामध्ये एकच उल्लेख केलेला आहे. तुम्ही 15 दिवसानंतर घरकुलचे राहिलेले हप्ते तुम्ही टाकणार आहात. नमुनाचा विषय नाही त्याच्यामध्ये. विषय म्हणजे तुम्ही बोलतात की आमचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. आम्हाला काय माहिती तुमचं काम युद्ध पातळीवर चालू आहे की कसं आहे. 15 वर्षापासून तुम्ही प्रश्न तसाच आहे. ठीक आहे. तो तुम्ही नमुना किती दिवसानंतर देणार आहात? 2022 नोव्हेंबर 2022ला बेघरांचा विषय केंद्र शासनाने तो प्रलंबित असलेला विषय तो मान्य करून त्याच्यावर निर्णय दिलेले. बेघरांसाठी तुम्ही काय काय करणार आहात? आज तिकडे जे भीमनगर वगैरे ज्यांचे घर वगैरे पाडल्या जातात त्या लोकांचे दादा काल कोणीतरी देशमुख नावाचे एक व्यक्ती घर वगैरे पाडले. ते त्या लोकांनी कुठं जायचं? पंचायत राज व्यवस्थेमध्ये हे वसंतराव नाईक साहेबांनी हे 1962 मध्ये पंचायत राज व्यवस्था आणली आणि तुम्ही त्यामध्ये न्याय देऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी 17 दिवसामध्ये आले का? खासदार इथं आले का? फक्त शिवसाहेबांनी 2 वेळेस येऊन तुम्ही येऊन भेट दिलेली आहे. हे लिखितमध्ये तुम्ही आम्हाला किती दिवसात येता आणि काय वेळ लागते? प्रशासनाला वेळ लागते त्या गोष्टी. काय करा पत्र द्या ना. 1 महिना
ये नहीं बोल रहे ना तो वहाँ चलो ना, फिर वहाँ बैठ जाएंगे ना ठुक के। ये नहीं बोल रहे अपन हातामध्ये नाही उनको हात मत लगा। आम्ही रात्री बसून काम तुम्हाला युद्ध पातळीवर काम चालू आहे आम्ही आमच्या एवढं सगळं पाठवतो आम्ही पुण्याला त्या टेबलवर दर महिन्याला पत्रव्यवहार तर करायला लागेल साहेब त्यांच्यासोबत। दर महिन्याला लवकरात लवकर तू युद्ध पातळीवर आम्ही काम केलं, काम करू तुम्हाला अधिकार आहे तेवढा, तुम्हाला एवढा अधिकार आहे ना, तुम्हाला एवढा अधिकार आहे। 5 लोक तुम्ही साहेबांनी त्याबद्दल लक्ष घातलेले लक्ष घातलेले त्यांनी सांगितलेले चला ना तिकडे चला तुम्ही साहेब। आम्ही 4 वर्ष झाले तुम्ही आमच्याकडून 350 रुपये घेतलेले आहेत। आम्ही नाही घेतलेली वैयक्तिक घेऊ नका, डबल वैयक्तिक घेऊ नका, वेगळ्यासारखं बोलू नका, वैयक्तिक घेऊ नका। मी नगरपालिकेला बोलवतो, नगरपालिकेला आदेश काढून 350 रुपये घेतलेले आहेत। मी तुम्हाला नाही बोलत, तुम्ही अधिकारी आहे मला बोलत आहे। इब्राहिम भाई जरा दूर हो जाओ, इब्राहिम भाई जरा दूर हो जाओ। काय खोटा काढला का तुमच्या नगरपालिकेला 4 वर्ष? साहेबाला सांगायला काय नगरपालिकेला लेटर काढलं होतं 350 रुपये घ्यायचे आणि घरकुलाचे कामं करायचे। गरीबाचे 1,25,00,000 रुपये घेतलेले आहेत। बिलकुल तुम्हाला वेळ आहे, आम्हाला फक्त ताला ठोकू द्या नगरपालिकेला, बस एवढं आमचं आंदोलन आहे। आम्हाला ताला ठोकू द्या, आम्हाला विनंती आहे तुम्हाला। त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकून तर घ्या पहिले काय म्हणतात। ऐकलं ना सर, 4 वर्षापासून ऐकत होतो। 4 वर्षापासून शिव साहेब पण नाही, मी पण नाही। पण कायदा आहे ना तुमच्याशी, शिवसाहेबांचं काय घेणं देणं, तुमच्याकडे जे पद आहे त्याच्याशी घेणं देणं आहे। पदावर तुम्ही नसले तर तुम्हाला कोण ओळखते? आम्हाला तुमच्याशी शिवसाहेबांचं घेणं नाही। 4 वर्षापासून जे अधिकारी त्या खुर्चीवर बसतो ते असेच चॉकलेट देतो, आम्ही काम करतो म्हणून तुम्हाला ते असेच चॉकलेट देतो। आम्हाला 2 महिन्याची 3 महिन्याची मुदत द्या ना। जो आहे ना या आमच्या स्तरावर नसतो। पैसे कोणी भरले, पैसे कोणी भरले? नगरपालिकेने भरले ना 28 लाख रुपये, 28,38,000 कुछ बोला नहीं ना, मैंने कुछ बोला क्या बीच में? आपल्या हातात जेवढं आहे ना ते आपण बेघरचा द्या, बेघर तुमच्या हातात नाही, लिहून द्या ना, तुम्हाला लिहून द्या ना, आमच्या हातात नाही। अरे इधर मत करो, इधर चॅनल वाले, इधर चॅनल वाले 4-5 जण आदर बोला सर, तुम्ही कसं आहे आता माझी गोष्ट आहे का तुम्ही? हे बोलायला लागले कॅमेऱ्याला बोलू नाही ना, बोलत नाही। विषय तर समजून घ्या। ते लावलं आता बोलू नका, बोलू द्या 2 मिनिट, थोडंसं मागे माझ्या मध्ये नाही का मागे जाऊन आम्ही 5 जण, आमच्या 4 पक्ष आहेत की नाही, 4 पक्षाचे। अरे नाही बोलू द्या ना, फक्त ऐका तुम्ही, त्यांच्यावर काय बोलायचं जनतेला ऐकू द्या, ऐकू द्या। साहेबांच्या आहे ना, बोलायला लावा साहेबांना। मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार मी इथं उभा आहे। नमुना ड साठी तुम्ही जे साखळी उपोषण केलेलं आहे याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करून यांना लवकर नमुना ड तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि येत्या 15 दिवसात जे घराचे हप्ते आहेत ते तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल। त्यासाठी तुम्ही हात जोडून तुम्हाला सर्वांना नगरपंचायतीच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही हे उपोषण पाठीमागे घ्यावा आणि आम्हाला किमान 15 दिवसाचा वेळ द्या। आणि बेघरांसाठी तुम्ही काय निर्णय घेणार? बेघरचं काय बेघरांसाठी पुसदमध्ये E-क्लास जागाचा प्रस्ताव आम्ही पाठवला होता। कधी पाठवला होता? लिहून द्या। जे बेघरांची जी स्कीम आहे त्यामध्ये प्रायव्हेट पार्टनर उपलब्ध होऊन जागा पाहिजे E-क्लासची क्षेत्रामध्ये, नप्पा क्षेत्रामध्ये तेवढी जागा उपलब्ध न होती, या कारणाने ते त्यामध्ये काय प्रोग्रेस झालेला नाही। अधिकारी साहेब किंवा जे गव्हर्नमेंट अधिकारी आहे त्या पदाला मान असतो। व्यक्तिगत खाजगी कोणी जर डेली वेजेसवर असेल
तर त्यांनी इथं हुशारक्या करावं नाही, त्याच्याकडून लिहून द्यावं नाही. ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. नाही ते अधिकारी साहेब आता लिहून द्या की पुसद नगरपालिका हद्दमध्ये कोणतीही क्लासची जागा नाही. एक केव्हा आम्ही इतके प्रयत्न केले, कोणी पार्टनरशिपमध्ये ते काय तुमचा रूल आहे तुम्ही जे आता म्हटले त्याच्यातही कोणी द्यायला तयार नाही. आम्ही अनेकदा GR काढले, पेपरमध्ये जाहिराती दिली, ढोणी लावली, रिक्षा फिरवला. जसं आपण टेंडर मॅनेज करतो करोडो रुपयाचे, तसे लोक गोरगरिबांसाठी आम्ही प्रयत्न केले. असं आम्हाला काहीतरी लिहून द्या सरकार. मायबाप आम्ही शांत बसतो, लिहून द्या ना हो, लिहून द्या ना, लिहून द्या ना. तसं ठीक आहे. खाली मावशी 2 मिनिटं एका आवाजात फक्त सांगा, तुम्हाला लेखी आश्वासन मान्य आहे का? लेखी आश्वासनावर तुम्हाला इथून उठून घरी जायचं आहे का? लेखी आश्वासन आल्यावर आपल्या सर्वांना आम्ही वाचून दाखवेल. जर तुम्हाला ते मान्य असेल तर इथून आपण जाऊ शकता. जर मान्य नसेल तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की जे आपण आंदोलन उभं केलेलं आहे त्याला ठोकायचं, ते आंदोलन आपण पूर्ण करेल. आणि जर का इथलच्या पोलीस प्रशासनानं आपल्याला त्याला नाही ठोकू दिला तर तुझ्या माय बहिणींना एका आवाजात सांगा, काय तुम्ही आमच्या बरोबर जेलमध्ये यायला तयार आहात? तुम्ही जेलमध्ये आमच्यासोबत यायला तयार आहात? अरे तुम्ही आहात का? तुम्ही जेलमध्ये आमच्यासोबत यायला तयार आहात? अरे जेल भरून टाकू, आणखी आपल्या लेकरालाही सांगा, बघू हे किती हुकुमशाही करून किती दिवस आपल्याला ठेवतील. सर सकट अख्ख्या पोशातला ज्याला नमुना ड नाही आहे त्यांना नमुना ड भेटला पाहिजे. त्यांना आणि ज्यांना घरकुल नाही त्यांना पण घरकुल भेटला पाहिजे. माझी बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमची आमची ताकद आहे. आम्हाला दडपशाही करण्याचा प्रयत्न इथं चालू आहे. आम्हाला जेलात जर घेऊन गेले तर तुम्ही सगळं जेलात येणार की नाही? जोराला सांगा, ताकदीनं आवाज करून सांगा, ताकदीनं सांगा. अरे तुम्ही आमच्यासोबत जेलात यायला तयार आहे ना? चांगल्या कामासाठी, लोकशाही जीवन ठेवण्यासाठी. अरे तुम्ही यायला तयार आहे ना? अरे जोराला सांगा. अरे बुतराचा भोगा आहे. गलियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा. जब जब जुल्मी जुल्म करेंगे सब लेके रहेंगे. जेलमध्ये घेऊन जा, नाही तर हे प्रश्न त्याला तुम्ही आता काय राहिलं साहेब? आमच्या घरावर आल्यावर आम्ही काय कायदा करणार? तुमचा मान ठेवला की नाही? तुमचा मान ठेवला की नाही? काय झालं? अरे कुठे आम्ही पोलिसांना बोलल्यावर
आहे की नाही? गरिबाचा काही अंत आहे की नाही? यायचाच विचार करायला तुम्ही. अरे कायचा विचार? 17 दिवस झाला विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे की कायदा आता घेऊ नका. विनंती आहे, विनंती विनंती आहे, तुम्ही घेऊन जा. विनंती आहे, विनंती करून किती वेळ थांबायचा सांगा ना. विनंती करतोय मी 2 घंट्यापासून. पल्ला उभे राहते. पाणी आहे का जरा पाणी जर आपल्या मागण्याचा रास्तपणे विचार होत नसेल तर आम्हाला दंडुके घ्यायला वेळ लागणार नाही. हीच भावना आपली जी आहे ते शासनापर्यंत गेलेली आहे आणि आता दखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आपलं साखळी उपोषण हे चालूच राहणार आहे. फक्त आजचा जे ताला ठोका आंदोलन आहे आपल्या ज्या भावना होत्या साखळी उपोषणामार्फत आपण या ठिकाणी शांततेत बसत होतो परंतु त्याची दखल न झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने जे आंदोलन चालू आहे, जे आपल्या इथलचे साकीबच्या आणि गुजरातले व वालेराव आणि बाकीचे अनेक मंडळी आहेत त्यांनी हा निर्णय घेतला की ताला ठोकल्याशिवाय याला जाग येणार नाही. म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे आणि याला यश येत आहे. परंतु काही जण आपल्यामध्ये जे सत्ताधाऱ्यांचे आहे ते आपल्यामध्ये गडबड करू शकतात. त्यामुळे आपण आपल्यातले ओळखायचे, शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा योग्य आणि न्यायिक वापर करून आपल्याला आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहे. कारण घरकुल देणं, अन्न वस्त्र निवारा देणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे. जर ते आपलं कर्तव्य पार पाडत नसतील तर त्यांच्यावर अशी ताला ठोकूची नामुष्की येणार आहे आणि याचाही जर त्यांनी वेळीच उपाय केला नाही तर या ताला ठोको, आता या गेटला ताला ठोकला, उद्या चालून नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना ताला ठोकण्यासाठी बिरसा मुंडा ब्रिगेड हे पहिले समोर राहील. कारण आपण काही याच्या ताटातलं मागून नाही राहिलो. आपल्या जे ताटातलं शासनानं दिलेलं आहे, जे संविधानानं घालून दिलेलं आहे ते आपल्याला मिळायला पाहिजे, यासाठीच आपण आंदोलन करत आहोत. परंतु आता इथं बसून 17 दिवस होऊनही जर दखल घेत नसतील तर
अशांना ठेवून फायदा काय? तर नगरपालिकेचा राजीनामा, निषेध, यांना ताला ठोको, यांच्या तोंडाला ताला ठोको, यांची खुर्ची खाली करो, असे प्रत्येक आंदोलन उग्र स्वरूपाचे होणार आहे. जर यासाठी कोणालाही जेलमध्ये जायची काम पडली, आता जेलमध्ये जाण्यासाठी आम्ही 10 जण तयार झालो. आपल्याला बाहेर भाकरी पुरवणारे पण पाहिजे. आम्ही आतमधून लढाई लढतो, तुम्ही बाहेरून लढा. आम्ही जेलमध्ये जायला तुमच्यासाठी तयार आहोत आणि हे प्रशासनाला दाखवल्याशिवाय आपल्या मनात भरपूर आहे. महाविकास आघाडी आगे बढ़ो. या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनांनी सुद्धा या साखळी आणि रास्त उपोषणाला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. कारण या ठिकाणी हे दखल काऊन नाही घेऊन राहिले, या ठिकाणी सर्व गोरगरीब आहेत. या ठिकाणी मी पाहिलं तर 2-3 वर्षाचे मुलं या ठिकाणी आलेले आहेत. 10-12 आमच्या आजीसारख्या वयाच्या माया बहिणी आलेल्या आहेत. तर याची दखल यांना घ्यायची नाही आहे. यांना एखाद्या मोठ्या लोकांचं जर इथं या ठिकाणी आंदोलन असतं तर या ठिकाणी सर्वजण आले असते, कलेक्टर सुद्धा आले असते. या जनतेचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही यांची आहे. जर हे आपल्यावर गरीब म्हणून जर अन्याय करत असतील तर संविधानाने दिलेला हक्क, अधिकार आहे आपल्याला, यांना लाथानं तुडवल्याशिवाय आपणही राहणार नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, आंदोलन करा, आपल्या मागण्या रास्तपणे मागा आणि त्या रास्तपणे जर ऐकत नसतील तर कायद्याचा दंडुका जे आहे ते रडण्यासाठी नाही आहे, लढण्यासाठी सुद्धा आहे. तर ही शिकवण आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे, परंतु यांना माहीत नाही आपण बाबासाहेबांची लेकरं. तर ही जाणीव करून देणं गरजेचं आहे. त्यासाठीचा आजचा हे तालाठोका आंदोलन आहे. यासाठी जेही पुढाकार घेत आहे ते सर्वांचे धन्यवाद मानतो मी. कारण तुम्ही लेकरं बाळासकट इथं आलेले आहे. कारण तुम्ही 4 वर्ष झाले या नमुना डेसाठी, घरकुलाचे हप्ते मिळवण्यासाठी, ज्यांना घर नाही, शासकीय जागेवर राहतात त्यांना घर मिळण्यासाठी आणि जे झोपडीत राहतात त्यांना घर मिळण्यासाठी हे आपलं, बेघरांसाठी हे आपलं आंदोलन आहे. परंतु हे दखल घेत नाही आहे. तर यांना आपण धडा शिकूया आणि आजच्या या तुमच्या एकजुटीमुळे आणि आपले जे नेते आहेत ते म्हणायला काय हरकत नाही, आपलं जे पुढाकार करत आहेत 8-10 जण आहेत, तर यांच्यामुळे आपलं हे सर्व यशस्वी होत आहोत. आपल्याला यांच्या पाठीमागे राहून पाठिंबा द्यायचा आहे. कारण प्रत्येक जण नवीन येणाऱ्याला आपल्यासाठी काहीतरी करायचं असतं, परंतु सर्व सिच्युएशन त्यांना माहीत नसते. या ठिकाणी अधिकारी म्हणत होते नमुना ड आमचा विषय नाही. अरे बाबा, तो नगरपालिकेच्या मार्फत आमच्यासाठी लाखो रुपये भूमी अभिलेखमध्ये भरले. हे जेव्हा आम्ही त्याला बोललो होतो, हो म्हणजे काय आम्ही त्याला बेवकूफ आहो का इथं उपोषण करणार, आम्ही काय अज्ञानी आहो का, आम्हाला काही माहिती नाही का की तुम्ही लाखो रुपये आमच्यासाठी भूमी अभिलेखमध्ये भरून राहिले आणि नमुना देव आमचा विषय नाही म्हणाले, तर तुम्ही पैसे भरले कसे काय? 350 रुपये घेतलेले आम्हाला, आमचा त्याच्याशी संबंध नाही. संबंध नाही. नगरपालिकेच्या नावाखाली पॉम्पलेट काढून ते वसूल केले. आम्ही 350 रुपये भरले. आम्ही मोलमजुरी करणारे आहोत. तर तुम्ही ते नगरपालिकेचे पैसे नसेल तर ज्यांनी वसूल केले त्याच्यावर गुन्हे का दाखल केले नाही? हे जेव्हा प्रश्न विचारला तर हो आमचं, म्हणजे आपल्याला हे सर्व बेवकूफ समजायले. आपल्याला वाटते आपल्या ताकद आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे, आपल्याला माहीत आहे, पण तरी शांतपणे आपण घेत आहोत. याचा गैरफायदा कोणी घेऊ नये. घेतल्यास कोणाची खैर नाही. तुम्ही जर या उपोषण करण्याला साथ दिली नाही तर यशस्वी होणार नाही. तर शांततेच्या मार्गाने आपल्याला सर्व घ्यायचं आहे. या ठिकाणी आपले जे साकीबचे आहे, बुद्धरत्न भालेराव आहे, आपले जे मंडळी आहेत त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विजय बाबासाहेब आहे, यांचं ऐकून सर्व करायचं आहे. अर्जुन राठोड साहेब आपल्याला सांगणार आहेत काय करायचं आहे ते. त्यामुळे अर्जुन भाऊ राठोड या ठिकाणी आपल्याला आपण आता 17 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहोत. त्याच्यामुळं काय झालेलं आहे,
की प्रशासनानं वगैरे त्यात थोडी आता जाग आलेली आहे. तर आपण आता जे पहिले काल त्यांनी पत्र आपल्याला मंडपात येऊन दिलेलं होतं त्याच्यामध्ये बेघराच्या बाबतीत उल्लेख नाही किंवा आपला जो नमुना ड आहे त्याच्या बाबतीत उल्लेख नव्हता. त्याच्यामध्ये एक उल्लेख केलेले प्रशासनाने की जे हप्ते तुमचे राहिलेले ज्यांना घरकुल मिळालेले ते हप्ते आम्ही 15 दिवसात तुमच्या अकाउंटला टाकून देऊ. तर आमचं म्हणणं आहे की शासनाचा नियम 2022ला आहे की जे काही बेघर आहे त्यांना जागाही नाही घरकुल नाही काहीच नाही त्यांनी कुठं राहायचं असे जवळपास 47 लोकांची आमच्याजवळ लिस्ट आलेली. हे वसंतराव नाईक साहेबांच्या गावामध्ये एवढे लोक जर काही बेघर असेल आणि शासनाची तशी योजना असेल की बेघरांना जागा अवेलेबल करून द्या त्यांना घर बांधून द्या आणि तुम्ही म्हणता तसे लिहून द्या. आता साहेब काय म्हणतात पुन्हा की ते पण आम्ही मुद्दा तुम्हाला लिहून देतो. आणि जो नमुना ड आहे त्याच्या बाबतीत 6 वार्डची मोजणी वगैरे झालेली आहे. तर त्या वार्डची जी सीट तयार झालेली आहे विटावा वगैरे आहे. एक मिनिट बोलू नका. जे विटावा वगैरे शिवाजी वार्ड ज्या लोकांची सीट तयार झालेली आहे त्यांना नमुना ड द्या ना तुम्ही राहिलेले थोडे थांबून द्या. तर तो पण ते आता मुद्दा आपल्याला क्लिअर करून देत आहेत. आपलं जर समाधान झालं शासनाने आपलं त्यांनी त्या वेळेमध्ये जर काय करायला तयार असेल तर आपण इथून आपलं शांततेच्या मार्गाने आपण लोकशाहीच्या मार्गाने आपण घरी जाऊया. यानंतर भक्तरत्न भालेराव भाऊ आपल्याला यांनी दिलेलं पत्र वाचून दाखवणार आहे. आता भगिनींनो 2 मिनिटं लक्ष द्या. नगर प्रशासनाने जे आपल्याला पत्र दिलेलं आहे ते मी जशाच तसं आपल्याला वाचून दाखवत आहोत जेणेकरून आपल्या कुणाच्या मनात कुठलाही संभ्रम निर्माण व्हावा नाही म्हणून जाहीररित्या हे वाचून दाखवत आहोत. कृपया ऐकून घ्या. बोलू नका कुणीचं. विषय नगर परिषद पुसदचे समोर दिनांक 16/1/2024 पासून महाविकास आघाडीकडून कार्यालयीन वेळेत सुरू असलेल्या उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे दिनांक 1/2/2024 नगर परिषदेच्या कार्यालयास ताला ठोको आंदोलन करीत असल्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुसद यांच्या मार्फत पार्वतीनगर आंबेडकर एक सर्वांना सांगतो इथं जाहीर माफी मागा. संविधान निर्मात्याचं नाव फक्त आंबेडकर म्हणून कसं काय उच्चारू शकता तुम्ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव विचारायला पाहिजे. करेक्शन करून घेतो आणि नगर प्रशासनाच्या वतीने ना मी जाहीर माफी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड, गडी वार्ड, इटावा वार्ड, सुभाष वार्ड, नवलबाबा वार्ड व बालाजी वार्ड या वार्डांची मोजणी युद्ध पातळीवर सुरू असून इटावा वार्ड, सुभाष वार्ड, नवलबाबा वार्ड व बालाजी वार्ड या वार्डाची मोजणी शीट प्राप्त झाली आहे. याची शीट प्राप्त झाली आहे. सदरील वार्डाची मोजणी शीट नुसार अभिन्यास तयार करण्याची कारवाई सुरू आहे. अभिन्यासाचे रेखांकन नकाशे तयार करून शीघ्र गतीने माननीय संचालक नगररचना विभाग पुणे यांच्याकडे मान्यताकरिता सादर करण्यात येतील. तदनंतर नगररचना विभाग पुणे यांची मान्यतेसाठी व कार्यालयाकडून युद्ध पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल. सदर अभिन्यासाला मान्यता प्राप्त होताच मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निर्देशानंतर तात्काळ पट्टे वाटपाची कारवाई सुरू करण्यात येईल व भूमी अभिलेख कार्यालयाकडे नमुना ड तयार करण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येईल. तसेच मंजूर घरकुलाचे उर्वरित हप्ते मिळण्याकरिता वरिष्ठ कार्यालयात व्यक्तिशः भेट देऊन निधीची मागणी करण्यात आली आहे व शासनाकडे लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली आहे. शासनाकडून उर्वरित निधी येत्या 15 दिवसात लाभार्थ्यांना वितरण करण्याची कारवाई करण्यात येईल. जी आपली मागणी होती की घरकुलांचा 5वा हप्ता त्वरित टाकण्यात यावा
हे यांनी आश्वासन दिलं की 15 दिवसामध्ये घरकुलाचे हप्ता टाकण्यात येईल। तसेच शहरातील बेघरांसाठी, बेघरवाले लक्ष द्या, शहरातील बेघरांसाठी शासकीय जमीन वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करून त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। तरी आपणास विनंती करण्यात येते की सदर उपोषण मागे घेण्यात यावे। तसेच आपल्याद्वारे संदर्भ क्रमांक 4 अन्वये देण्यात आलेल्या निवेदनानुसार नगरपालिकेला ताला ठोकल आंदोलन रद्द करून नगर परिषदेला सहकार्य करावे, या पद्धतीचं नगर परिषदकडून पत्र आलेलं आहे। तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहमतीनं, चारही पक्षाच्या सहमतीनं आम्ही असं इथे गृहीत धरतो की आपण जो लढा उभा केलेला आहे त्याला यश येण्यास सुरुवात झालेली आहे। नक्कीच हे शासकीय काम आहे, 1 दिवसात, 2 दिवसात, 8 दिवसात होणार नाही, हे आपण सर्वांना मान्य करायला पाहिजे। पण आपण माय बहिणी, बंधू भगिनो इथं आज जमले आहात, 17 दिवसापासून आम्ही इथं बसून आहोत, म्हणून कमीत कमी या प्रशासनाला जाग तरी आलेली आहे। आणि या प्रशासनाला कायद्यानुसार, संविधानानुसार, आपण संविधानाला मानणारे लोक आहोत, तर संविधान हे म्हणते की त्यांनी जर आपल्याला कालावधी मागितला असेल तर त्यांना द्यायला पाहिजे। म्हणूनच मी इथं याच सभेला इथं एक आव्हान करतो, नगर परिषदने 15 दिवसाचा कालावधी मागितला, आज 1 फेब्रुवारी आहे, 15 फेब्रुवारी पर्यंत जर का घरकुलांचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही, घराच्या कारवाईला सुरुवात झाली नाही, नमुना डचच्या कारवाईला लेखी स्वरूपात सुरुवात झाली नाही, तर दिनांक 16ला हे ताला ठोको आंदोलन आपण यशस्वी करून दाखवूया। आणि याही पुढे हे उपोषण अजून चालूच राहील। ताला ठोको 11 ते 5 या शासनाने आणि प्रशासनाच्या जे आपल्याला विनंती दिली आहे त्या विनंतीला मान ठेवून ताला ठोको आंदोलन आपण मागे घेत आहोत। परंतु आपलं जे उपोषण इथं चालू आहे महाविकास आघाडीकडून 11 ते 5 वाजता ते चालूच राहील। ऐकून घ्या आणि हे सगळं झाल्यानंतर शांततेनं शांतपणे आपल्याला घरी जायचं। शिवाजी वाटाचा उल्लेख आहे, छत्रपती शिवाजी महाराज वाटाचा उल्लेख नगर भी है, बागमती नगर भी है। पोलीस प्रशासनानं चला